आणि आता पाहूयात पुण्यातील राजगुरुनगरमध्ये कपड्याच्या दुकानात केवळ ₹1 ड्रेसची ऑफर सुरू होती. मात्र महिलांना ₹1 ड्रेस न देता कापड व्यावसायिकाने दुकान बंद केल्यानं महिला आक्रमक झाल्या होत्या. ऑफरमुळे दुकानाबाहेर ग्राहकांची एकूणच मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. आणि तिथे ज्यावेळेस ग्राहक जमा झाले तेव्हा मात्र या दुकानदाराने आपलं दुकान बंद करून घेतलं. ₹1 कपडे न मिळाल्यानं महिलांनी राजगुरुनगरमध्ये भीमाशंकर मार्ग अडवला होता. त्यामुळे ₹1 ड्रेस ही जाहिरात झाल्यानंतर कोण काय येणार नाही. ₹1 जर ड्रेस मिळत असेल तर महिलांनी मोठ्या संख्येने इथं गर्दी केली. त्यात आज सुट्टीचा दिवस आणि त्यामुळे या दुकानाबाहेर ज्यावेळेस गर्दी जमा झाली आणि दुकानदाराच्या लक्षात आलं की ही गर्दी आवरणं आता कठीण आहे, म्हणून त्यांनी दुकानाचं शटर डाऊन करून घेतलं आणि त्यानंतर एकूणच गोंधळ निर्माण झाला.